नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलमध्ये आपल्या शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 2 मार्च आपण आलतो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। आज 800 ते 900 मध्ये आवक वाढ आहे, 100-150 ने आवक वाढलेली आहे, बघू शकता तुम्ही। तर आज बघू काय बाजार भाव निघतो, व्हिडिओ पूर्ण बघा। मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून दररोज चॅनल बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, दिनांक 3/3/2026 या तारखेला कांदा लिलाव बंद आहे, म्हणजे उद्या कांदा लिलाव बंद आहे। आणि मित्रांनो, सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघतं ते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर कळणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, जशी कांद्याची क्वालिटी असती तसं बाजारभाव कांद्याला भेटत असतो आणि प्रत्येक क्वालिटीचा कांदा आपण आपल्या व्हिडिओमध्ये दाखवला असतो। मित्रांनो, आज कांद्याच्या बाजारभावामध्ये थोडा बदल झालेला आहे, आवक पण वाढलेली आहे। तो बदल काय कमी झालं आहे का वाढ झाली आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, सरासरी हायस्ट लोएस्ट सगळं आपण व्हिडिओमध्ये घेले, प्रत्येक क्वालिटीचा कांदा दाखवले, एक नंबर गोल्टी घात सगळ्यांचा बाजारभाव तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये कळणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। आतापर्यंत आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं, सबस्क्राइब करा दररोज कांदा लिलावचे व्हिडिओ बघण्यासाठी। व्हिडिओ लाईक करा, चला भाऊ बघूया। तर मित्रांनो, पहिल्या लाईनपासून सुरुवात केला आपण। पहिलंच नग बघतो, मीडियम साईज कांदा आहे। किती गेला आता? 790 रुपये जायले, 790 रुपीज। कुठले कांदे? शिंद, ठीक आहे। पुढे बघू काय भाव गेले? 730 रुपये। बरं, 730 रुपये जायले, 730 रुपीज। कुठला आहे कांदा? सिंदचा कांदा आहे ना? कोणतं बियाणं होतं दोघांचं? घरगुती बियाणं। बरं, ठीक। काय भाव गेले? गेले ना 750 रुपये, 750 रुपीज। बघ शकतो क्वालिटी साईज कांद्याची। कुठला आहे कांदा? मालसाना। बरं, ठीक। परवाच्या दिवशी किती गेलं? 800 रुपये गेले होते। बरं, ठीक। पुढं बघ, बघ शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेले? काय भाव गेले? 800 रुपये जायले, 800 रुपीज। 50 ते 55 साईज आहे कांद्याला। कुठला आहे कांदा? आणि कोणतं बियाणं होतं? चायनाचं बियाणं आहे। शनिवारी होतं की नाही ना? ठीक। पुढं बघ, बघ शकतो क्वालिटी कांद्याची। 800 रुपये जायले, 800 रुपीज। कुठला आहे कांदा? शेलूपुरी। आणि कोणतं बियाणं होतं? घरगुती बियाणं आहे। शनिवारी होते तुम्ही? बरं, ठीक आहे। शेलूपुरीचा कांदा आहे। ओके। काय भाव गेले दादा? काय भाव गेले? 750 रुपये। बरं, 750 रुपीज, 750 रुपये। कुठला आहे कांदा? शेलूपुरी। कोणतं बियाणं होतं? शनिवारी होते का? किती गेले? 830 रुपये गेले होते। आज कमी गेले का? बरं, बरं, ठीक आहे। कितीने काय वाटतं, कितीने कमी झालं? 100-150 कमी। बरं, ठीक। पुढं बघ, काय भाव गेले? 1001 रुपये। बघू शकतो क्वालिटी, डबल पत्तीमध्ये कांदा। कुठला आहे कांदा? विसापूरचा कांदा। कोणतं बियाणं होतं याचं? बरं, आणि शनिवारी होते का तुम्ही? नव्हते ना? ठीक। 750 रुपये, 750 रुपीज। क्वालिटी बघू शकतो, 750 रुपये। कुठला आहे कांदा? विसापूरचा कांदा आहे। बरं, 50-55 साईज। कितीने तुटला? 200-250 रुपये। शनिवारी किती गेला होता? 1001 रुपये गेला होता कांदा। 750 गेला आज। बरं, पुढं बघू, बघ शकून क्वालिटी कांद्याची, डबल पत्तीमध्ये सुपर कांदा। काय भाव गेले? 1212। कुठला आहे रे कांदा? विसापूरचा कांदा आहे का? 1212 रुपये, 1212 रुपीज। नारळी बियाणे। बरं, ठीक। शनिवारी होते का? किती गेले ते? 1400 गेले होते शनिवारी। बरं, आज 200 रुपयाने कमी। कोणतं बियाणं हो? बियाणं, ठीक आहे, नारळी बियाणे। पुढं बघ, काय भाव गेले काका? 741, 741 रुपीज, 741। कुठला आहे कांदा? हा, शिंद बाहेर। कोणतं बियाणं होतं याचं? काय वाटतं कमी झालं आज? कितीने कमी वाटतं तुम्हाला? 60 रुपयाने कमी गेलं। 60 रुपयाने कमी गेलं। बरं, परवाच्या दिवशी म्हणजे शनिवारी 810 रुपये गेला होता। बरं, ठीक आहे।
आज 740 आहे. पुढे बघू काय भाव गेले. 730 रुपये 730 रुपीज 730 रुपये. बरं कुठला आहे कांदा. शिंद्याचा कांदा आहे. शनिवारी किती गेले होते. 951 गेले होते. 200-250 कमी झाले. चालेल ठीक. आणि कोणतं बियाणं आहे ते. घरगुती बियाणं ठीक. काय भाव गेले. 750 रुपये. बघ शकून क्वालिटी कांद्याची 750 रुपये. 725 रुपीज. कुठला आहे कांदा. जोपूळ. आणि कोणतं बियाणं होतं त्याचं. शनिवारी होते तुम्ही किती गेले होते. 902 रुपये गेले होते. किती तुटला वाटतं मार्केट. शनिवारी सकाळी 745 रुपये गेला. सकाळी तोच माल दुपारीच्या मार्केटला 902 गेला. अच्छा. तोच माल आहे आता 750 रुपये. 750 रुपये गेला. म्हणजे भरपूर फरक आहे ना. ठीक आहे चालेल धन्यवाद. काय भाव गेले. 723 रुपये 723 रुपीज. 750 रुपये. 150 रुपये तुटले. शनिवारी किती गेले होते. 860 रुपये. 860 रुपये गेले होते. अच्छा ठीक. कुठला आहे कांदा. वाटाळी भुई. आणि बियाणं कोणतं आहे दादा याचं. घरगुती बियाणं ठीक. बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेले. 750 रुपये. कुठला आहे कांदा. उर्दू चांदवड. कोणतं बियाणं होतं याचं. शनिवारी होते का तुम्ही. किती गेले होते शनिवारी. 900 रुपये गेले होते. बर कितीने कमी झालं वाटतं. 200 रुपयाला कमी झालेलं आहे. 200ने कमी झालं. खूप वाईट परिस्थिती. बरोबर. माझी गुण 2100 रुपयाला आहे. शेतकऱ्याचा वाईट आहे. परवडतच नाही अजिबात. अजिबात नाही एकदम पुढे. बरोबर ठीक. काय बोलत त्या कांदे कमी भाव गेली. काय वाटतं कितीने जायला पाहिजे. अपेक्षा काय होत्या. 1000 रुपये जायला पाहिजे. पण मग तेवढे नाही गेले. आता काय करायचं. बरोबर. कापायचं दिलं नाही. 30 रुपयाचे त्याला कापायला खर्च रे. प्लस औषधं खादी क्विंटलला 100 रुपये भाडे. वाहतूक काय शिल्लक राहत नाही. बरोबर आहे. बरोबर चालेल ठीक. हे फक्त कांदे वाहते लोकांचे. बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेले. बघ शकून क्वालिटी कांद्याची. किती गेले हो. 760 रुपये जायले. 760 रुपीज. बघ शकतो मी. कुठला आहे कांदा. उर्दूळ. कोणतं बियाणं होतं त्याचं. गेलोरचं बियाणं आहे. शनिवारी होते का दादा. किती गेलं होतं तिकडं. 991 गेलो होतं तिकडं. बरं ठीक. पुढं बघू. बघू शकतो 800 रुपये झाले का. 830 रुपये 830 रुपीज. कुठला आहे कांदा हा. सेलूपुरीचा कांदा आहे. 830 रुपये. बरं ठीक आहे. शनिवारी किती गेले होते. 700 रुपयेच गेले होते. बरं ठीक. धन्यवाद. पुढं बघू. 860 रुपये. बघू शकतो तुम्ही 860 रुपीज. 55-60 साईज आहे कांद्याला. 50-55. कुठला आहे कांदा. सेलूपुरी. कोणतं बियाणं होतं त्याचं. येलोरचं बियाणं आहे. बरं ठीक. क्वालिटी बघू शकतो तुम्ही कांद्याची. आणि शनिवारी किती गेलं होतं. शनिवारी 800 रुपये. आज किती गेलं. 860. बरं आज जास्त गेलं का. ठीक. पुढं बघू. काय भाव गेले. 700 रुपये 700 रुपीज. बरं कुठला आहे कांदा. जरासवाडी चांदवड. ठीक आहे. आणि शनिवारी होते का तुम्ही. किती गेले होते. 800 रुपये गेले होते. बरं ठीक. पुढं बघू. बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेले हो. 750 रुपये 750 रुपीज. 750. शनिवारी किती गेले होते. 9 शनिवारी. बरं कोणतं बियाणं यायचं. कुठला आहे कांदा. गोहरण. ठीक. पुढं बघू. काय भाव गेले. 780 रुपये 780 रुपीज. 780. कुठला आहे कांदा. शेलू. आणि कोणतं बियाणं होतं याचं. शनिवारी होते का. किती गेले होते शनिवारी.
900 रुपये गेले ते. बरं ठीक. पुढं बघू बघ शक गोल्टी आहे. किती गेली का हो? किती गेली गोल्टी? किती गेली? 200 रुपये फिक्समध्ये का? 200 रुपये गोल्टी आणि 500 रुपये कांदे. कुठले आपण का हो? कुठले आपण? वडाळी बोई. ठीक. तर दुसऱ्या लाईनला आलो आपण. काय भाव गेले? 1200 रुपये. बघ तुम्ही डबल पत्तीमध्ये सुपर साईज कांदा आहे. 1200 रुपये. कुठला आहे कांदा? विसापूर. आणि कोणतं बियाणं होतं? डबल पत्ती. शनिवारी होते का तुम्ही? नव्हते ना. ठीक. काय भाव गेले? 960 रुपये. 960 रुपीज. कुठला आहे कांदा? कातरणी. आणि कोणतं बियाणं आहे याचं? घरगुती. बरं. शनिवारी होतं तुम्ही? किती गेले होते? 1210 गेले. आज भरपूर कमी गेले. ठीक. काय भाव गेले हो? 1250 ना. 1250 जाईल. बघ तुम्ही क्वालिटी कांदे. 1250. 1225 रुपीज. कुठला आहे कांदा? बहिणीचा आहे कुंभारीचा. अच्छा. आणि कोणतं बियाणं होतं? नारळीचं आपल्याकडलंच बियाणं. ठीक आहे. अच्छा. बरं. पुढं बघ. इकडे वातावरणामुळे थोडंसं शनिवारी होता का कांदा? होतं. किती गेला होता? 1300 रुपये गेला होता. बरं. आज कमी जाईल. हे किती गेले? बघ तुम्ही साईज आहे कांद्याला. 1180 रुपये. 14.25 जाईल. बरं ठीक. 1425 रुपीज. बरं. कोणतं बियाणं याचं? नारळी ना. हे बहिणीचं माळेगावचं. अच्छा ठीक. ओके धन्यवाद. पुढे बघ. 730 रुपये. 730 रुपीज. बघ तुम्ही 730. कुठला आहे कांदा? खडक जाम. आणि शनिवारी होते का? शनिवारी हा होतं. किती गेले होते? 835. हेच कांदे ना. बरं. म्हणजे 150-100 कमी झालेलं आहे. ठीक. काय भाव गेले माऊली? 750 रुपये. 750 रुपीज. 750. कुठला आहे कांदा हो? वडनेर भैरव. ठीक आहे. 750 रुपये. क्वालिटी बघ शकतो. पुढं बघू. 1100 रुपये. 1100 रुपये. कुठला आहे कांदा? विखरणी. कोणतं बियाणं होतं? घरगुती बियाणं. कुठला आहे कांदा? विखरणी ना. ठीक. बरोबर आहे. मार्केट असला तर परवडेल माणसाला. हेच कांदे आता मागे 1400 रुपये जाईल. बरोबर आहे. 13.5. असेच कांदे 1100 रुपये गेले. बरोबर. काय शेतकरी काय करावं? काय करावं? बरोबर आहे. चालेल. धन्यवाद. पुढे बघू.